दादा तुळजापूरच्या या सगळ्या कालच्या राड्याकडे गोंधळाकडे आपण कसं पाहताय? पोलिसांवर तुमचा काय आक्षेप आहे? आपण बघितलं असेल तुळजापूरमध्ये जो काही प्रकार त्या ठिकाणी झाला की एखाद्याच्या घरापुढे जाणं, समूहानं जाणं, हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी जाणं, त्याच्या घराच्या समोर जाऊन करणं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीनं कुलदीप मगर जे या कालच्या मध्ये अतिशय गंभीर स्वरूपात जखमी आहेत, त्यांचा जबाब मी त्या ठिकाणी वाचला. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की तू निवडणुकीमध्ये पिटू गंगण्याच्या विरोधात काम केलंय, तर तुला उचलून नेऊन त्यांच्या समोरच तुला मारू. मला वाटतंय अशा पद्धतीची धमकी जर ह्या गुंडवृत्तीची लोक एखाद्याच्या घरात जाऊन देत असतील तर नेमकं काय त्यांना दर्शवायचंय? का ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची त्या ठिकाणी केली, त्याच पद्धतीनं इथं तुळजापूरमध्ये करायचं होतं का? ह्याच्या बाबतीत त्यांना माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आपण या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालताय, संरक्षण करताय, त्यांचं हे योग्य आहे का? आणि तुळजापूर शहरातील नागरिकांना तरी हे मान्य आहे का? हा माझा साधा सवाल आहे. आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घराच्या समोर हा प्रकार झालाय. उद्या प्रत्येकाच्या घरासमोर जर ह्याच्यावर पोलिसांनी कठोर पद्धतीची कारवाई जर नाही अवलंबली तर हा प्रसंग उद्या तुळजापूर मधल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या वाट्याला येणार आहे. आणि जे त्या ठिकाणी नाक बुरडून म्हणत होते की तुळजापूरची बदनामी, या 2 नंबरच्या धंद्याच्या पैशातनं आलेली जी काळी संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या माध्यमातनं त्या 2 नंबरच्या पैशाचा हा उन्माद आहे. त्यामुळं ही आका संस्कृती परत आपल्या जिल्ह्यात पण आणायची आहे का? अशा वृत्तीची लोक आपल्याला जोपासायचेत का? हा साधा प्रश्न मला आता जनसामान्य लोकांना आहे. आणि शासनाने जी दखल घ्यावी, पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी घडताना दिसतंय त्या पद्धतीनं पोलिसांची यंत्रणा सुद्धा अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालायचं काम करते. हे अतिशय दुर्दैव आहे, निषेधार्ह आहे. आणि अपेक्षा इतकीच आहे की आता ह्या वृत्तीच्या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि इतकंच नाही तर त्या व्यवसायामध्ये जी लोक सम्मिलित होती त्याच लोकांकडे नेमके हे आले कुठून, हा झाला कशा माध्यमातनं, ही त्यांना कोणी दिली, हे कुठून आणलं गेलं, या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि ह्याच्यातले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर पद्धतीची कारवाई पोलिसांनी करावी, ही अपेक्षा ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी पोलीस प्रशासनाकडनं आहे. आता खरं तर मला वाटतं हा प्रश्न, कारण त्या संदर्भात आम्ही वारंवार सांगितलं की बाबा ह्या पद्धतीचं विष शिता आणून विकलं जातंय, त्यावेळेस त्या अनुषंगानं हे रॅकेट उद्ध्वस्त व्हायला पाहिजे. याच्यातले आरोपी त्या ठिकाणी पकडले गेले पाहिजेत. ह्याच्यात जे पोलीस वाचवायचा प्रयत्न करतायत तशा पद्धतीनं कुणाला वाचवलं नाही गेलं पाहिजे. आणि तरुण पिढीचं आयुष्य पुढचं बर्बाद नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीच्या लक्षवेधीच्या अपेक्षा होती. पण मी एका आमदार महोदयाची लक्षवेधी वाचली, जणू काही ह्या पद्धतीचं व्यसन इथं येऊ नये आणि त्याच्या विरुद्ध जे लढतायत त्यांनाच टार्गेट करायचं. मी त्याच्यात ऐकलं प्रसार माध्यमाचं सुद्धा नाव त्या ठिकाणी घेतलं गेलंय. तुम्ही काय खोट्या बातम्या केलत्या का? पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलता का? फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, त्यांच्या पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलता का? त्यांना 2 महिने जेलमध्ये ठेवलं होतं, ते सगळं खोटं होतं का? आणि जे काय प्रकार घडला, जे व्यसन या ठिकाणी आणलं गेलं आणि त्याच व्यसनाच्या माध्यमातून आज की अवैध शस्त्र आणून त्या शस्त्राचा धाक दाखवून त्या ठिकाणी गोळीबार करायचा प्रकार जर घडत असतील तर मला वाटतं ह्याचा विचार आता त्या ज्यांनी आपल्या आकलेचं दिवाळं निघालंय
हे त्या लक्षवेधीतनं सिद्ध केलंय. त्यांना मला विचारायचंय की आता तुळजापूरची बदनामी होत नाही का? आता तुळजाभवानीचं नाव त्या ठिकाणी आपल्या ह्या वागण्यामुळं त्याची बदनामी होत नाही असं वाटत नाही का आपल्याला? मला वाटतं ह्याचा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधींना करणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीची जे कोणी लोक असतील त्या लोकांना खड्यासारखं वेचून आपण बाजूला टाकणं हे आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. मला वाटतं ते त्या ठिकाणी पार पाडताना दिसत नाही.